या मृत्यूलोकाचा शेवट आहे। कधीतरी चंद्र सूर्य तारे यांचाही शेवट होईल, परंतु गुरु कृपेचा शेवट कधी होणार नाही। गुरु म्हणजे आपली आई आणि आपले माता पिता, हे आपल्या जीवनातले प्रथम महान गुरु आहेत। वेदव्यास गुरु आहेत, दत्तमाऊली गुरु आहेत, स्वामी समर्थ आपले गुरु। ज्ञानाने करता करता आपल्या आयुष्यातला जो अज्ञान रूपी अंधार आहे, त्या अज्ञान रूपी अंधाराचा नाश करण्यासाठी आपल्याला जर कोणी सामर्थ्य देत असेल तो फक्त गुरु नावाचा शब्द। नमस्कार मंडळी, तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि गुरुपौर्णिमा का करावी, गुरुपौर्णिमेबद्दल तंतोतंत माहिती, तसंच शास्त्रोक्त माहिती आज आपल्याकडे किरण गुरुजी आलेले आहेत। नमस्कार। तर ते आपल्याला अगदी व्यवस्थित माहिती, गुरुचं महत्त्व, गुरुपूजन का करावं, ही सर्व माहिती आपल्याला देणार आहेत। तर सुरुवात करूया आपण। गुरुपौर्णिमा म्हणजे नेमकं काय? गुरुपौर्णिमा म्हणजे नेमकं? नमस्कार, मी किरण महाराज, आपले लाडके गुरुजी, मी आपल्या गुरुकृपा परिवारामध्ये आपलं स्वागत करतो। पहिला प्रश्न असा आहे की गुरुकृपा किंवा गुरुपौर्णिमा ही दरवर्षी येते, नेमकं गुरुपौर्णिमा या शब्दाचा अर्थ काय किंवा गुरु या शब्दाचा अर्थ काय? तर याची आता मी तुम्हाला शास्त्रोक्त आणि साधी सरळ सोपी आजपर्यंत जी माहिती लहान मोठ्या थोर माणसांना किंवा आपण वयोवृद्ध लोकांकडून ऐकत आलेलो आहे, परंतु आत्ताची जी तरुण पिढी आहे जी भरकटत चाललेली आहे, जी जरा देव धर्मशास्त्र यांच्यापासून वंचित होत चाललेली आहे, तर कुठेतरी आपल्या गुरुकृपाच्या परिवाराचा आणि माझा ध्यास आहे की ती पिढी पुन्हा आपल्या दैवावरती, आपल्या धर्मावरती आणि त्या व्यासपीठावरती बसावी, हा आमचा अथांग प्रयत्न आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत गुरुकृपा या संदर्भातून गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा कशाबद्दल आणि कशी आणि का साजरी करावी याची माहिती। आता गुरु म्हटल्यावरती शास्त्राप्रमाणे पहिलं नाव येतं ते दत्त महाराजांचं, जे आपण पाहता त्रिगुण ब्रह्म आहेत, ज्यांच्या पाठी कामधेनू गाय आहे, चतुर्रूपी वेद त्यांच्या श्वान चरणाशी असतात, म्हणजे परिपूर्ण असं ज्ञान, धन, ऐश्वर्य आणि संपूर्ण परिपूर्ण असे असलेले अत्री आणि अनुसया यांचे सुपुत्र, ज्यांना आपण दत्तगुरु, ज्यांना आपण प्रेमाने माऊली म्हणून हाक मारतो। आता माऊली ही हाक आपण फक्त ज्ञानेश्वरांना मारतो, हा जर असं गृहीत धरलं तर हे फार चुकीचं होतं, कारण का ज्ञानेश्वर ही आपली जगाची माऊली आहेच, परंतु आपल्याला पहिली लाभलेली माऊली म्हणजे ही आपली गुरुकृपा माऊली, ज्याला आपण दत्तगुरु म्हणतो। दत्तगुरूंना माऊली म्हणण्याचा अर्थ आणि अधिकार काय? कारण का गुरु ही फक्त ज्ञान आणि शिक्षण देणारी नसते, तर गुरु ही मायेचा एक अथांग सागर आहे। ज्याप्रमाणे गुरु माऊली आपल्या प्रत्येक बालकाला, प्रत्येक अज्ञानाला, प्रत्येक अंधाराला नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश देत असते, त्याप्रमाणे ती आपल्या मायेचं पांघरूणही आपल्या प्रत्येक बालकावरती ज्ञान रूपाने घालत असते। आता गुरु पौर्णिमा हा जो शब्द आहे, तो गुरु आणि पौर्णिमा, पौर्णिमा म्हणजे काय की ज्यावेळेस पूर्ण चंद्राचा प्रकाश असतो, चंद्राचं शीतल आणि सौम्य आणि अतिशय मनोहर असं चांदणं पृथ्वी तलावरती पडलेलं असतं, ज्या चांदण्याचा त्रास पृथ्वीवरच्या कोणत्याही वस्तूला होत नाही। म्हणजे गुरु हा असा ज्ञानाचं चांदणं आहे की त्याचा त्रास या पृथ्वीमंडळावर कोणत्याही प्राण्याला, पशु पक्ष्यांना होत नाही। फक्त ते अर्चन करणाऱ्या व्यक्तीवरती अवलंबून असतं की त्याला ते किती सुखद आणि किती ज्ञानशील आणि किती यशवंत ठरवणार आहे। अशाप्रमाणे जर आपण शास्त्रांचा आणि वेदांचा आधार घेतला तर गुरुपौर्णिमा याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि अतिशय महत्त्वपूर्ण गुरु म्हणजे ऋषी व्यास ऋषी। महर्षी व्यासांचा जन्म त्यांचे पिता पराशर आणि मात्या सत्यवती यांचे तेजस्वी अतिशय दैदिप्यमान पुत्र म्हणजे ऋषी व्यास। आता महर्षी व्यासांची कथा गावी तर त्याला वेदही शिंतात आणि 18 पुराणेही शिणून जातात। अशाप्रमाणे आपल्या या गुरुकृपा आणि माझ्यासारख्या पामराला याचं व्याख्यान करण्याचं सौभाग्य लाभलं हे फक्त ह्या गुरुमाऊलीमुळे। आता वेदव्यास जे ऋषी आहेत, तर वेदव्यासांची महती सांगण्याचा असा अर्थ आहे की पूर्वीच्या काळी जे आपले 4 वेद होते, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, असे हे वेद एकत्र होते, परंतु यांचं विभागणी करून यांना वेगळं करण्याची पद्धत ही फक्त वेदव्यासांनी अतिशय सहज करून दिली। जो महाभारतासारखा जगाला व्यापक ठरणारा ग्रंथ आहे, परंतु आत्ताची तरुण पिढी, मला हे आवर्जून सांगावंशी वाटतं, महाभारताचा फोटो पाहिला, कृष्ण आणि अर्जुनाचा रथ पाहिला की त्यांना वाटतं महाभारत म्हणजे फक्त युद्ध, म्हणजे महाभारताकडे ते युद्धाच्या आणि लढाईच्या आणि क्रूर दृष्टीने पाहतात। परंतु आत्ताच्या तरुण पिढीला मला सांगणं आहे की महाभारत ही युद्ध नसून महाभारत ही नीतिमत्ता आहे, महाभारत हे ज्ञान आहे, महाभारत हा असा भगवंताचा गूढ अभ्यास आहे जिथे जगाचा त्रैलोक्यव्यापी असणारा परमात्मा जगाला विश्वरूप दाखवून सुद्धा त्या साधारण अर्जुनाचा सारथी होतो। म्हणजे काय की ही जी गुरुमाऊली आहे, जी ब्रह्मांड व्यापून आहे, ती जर आपल्या हृदयात सामावली तर आपल्या हृदयाच्या रथाचा सारथी होऊन ती सहज प्रकाशाच्या आणि ज्ञानाच्या झोतामध्ये आपल्याला तुडुंब भरून टाकते आणि ज्याच्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त
दैदिप्यमान अमृताला लाजवेल असाही आपल्याला परमोच्च ज्ञानाचा आनंद मिळतो. आता असं सांगितल्यानंतर जी महाभारताची कथा वेदव्यासांनी लिहिली, तर ते महाभारत लिहिणं ही अतिशय दुर्मिळ आणि अतिशय कष्टदायी कथा होती. आता अशा वेळेस व्यासांना वाटत होतं की मी महाभारताचं काव्य जर लिहायला बसलो तर त्या काव्याचं जर मध्ये खंडन झालं किंवा विसर पडला तर त्या काव्यामध्ये कुठेतरी त्रुटी आणि कमतरता राहायला नको. मग त्रिभुवनामध्ये असा कोणता देव आहे की ज्या देवाचं ज्ञानोपातळी आणि जो देव अत्यंत ज्ञान आणि कुशल उतरलेला आहे. अशाप्रमाणे मग वेदव्यास आपल्या महादेवाकडे गेले. महादेवाकडे असलेल्या जगन्माता आदिशक्तीला आणि आपल्या महादेवाला त्यांनी प्रार्थना केली की हे परमेश्वरा, मला महाभारतासारखा ग्रंथ हा लिखित करायचा आहे जो जगत कल्याणासाठी जास्त सार्थक ठरणार आहे. अशा वेळेस शंकर पार्वती हसले आणि त्यांनी आपला सुपुत्र या कार्यासाठी निवडून त्यांनी वेदव्यासांच्या सुपूर्त केला. वेदव्यासांच्या सुपूर्त केल्यानंतर ज्याला आपण गणपती म्हणतो, ज्याच्या गणपतीची आता चाहूल लागलेली आहे, ज्या गणेशाचा आता आगमन आपल्या लालबागमध्ये आणि आपल्या गुरुकृपाच्या या भंडारामध्ये सुखकररित्या होणार आहे, अशा गणेशाची निवड वेदव्यास ऋषींनी केल्याबरोबर जेव्हा वेदव्यासांच्या मनामध्ये खंत आली की हा गणपती आहे, हा ज्ञानाचा देवता आहे, परंतु माझ्या सांगण्याची वाक्य रचना आहे तो ह्या दृष्टीने आणि तो त्या सामर्थ्याने लिहू शकतो का, परंतु हा गैरसमज जगाला आपण ज्ञानाची देवता म्हणतो तो गुरु समान जो गणपती आहे, जो वेदव्यासांनाही गुरु रूपाने लाभला, अशा गणेशाने सहज आणि अतिशय सोप्या रीतीने हा महाभारत ग्रंथ लिहून काढला. लिहिण्यासाठी त्यांनी जी लेखणी वापरली किंवा एखादा पेन किंवा आता शास्त्राप्रमाणे असलेली कोणती गोष्ट नसून मोरपंख होता. कारण का आपण जो मोरपंख पाहतो त्या मोरपंखामध्ये असे अनंत रंग आहेत की त्याला पाहता क्षणीच जीवन आणि जीवनाचे अनंत रंग असे खुलून जातात आणि सुखाचा अनुभव होतो. अशा प्रत्येक गोष्टीचा आधार म्हणजे वेदव्यास आहे. गुरुपौर्णिमा साजरं करण्यात एक साधं आणि सोपं उदाहरण आहे की आपण आपल्या जन्माप्रमाणे, जसं की आता पुंडलिक होता, पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, त्या आई वडिलांच्या सेवामुळे दत्तगुरु रूपी नारायण रूपी कृष्ण परमात्मा म्हणजे साक्षात पांडुरंग त्या पुंडलिकाला प्रसन्न होण्याचे कारण म्हणजे गुरु म्हणजे आपली आई आणि आपले माता पिता हे आपल्या जीवनातले प्रथम महान गुरु आहेत. वेदव्यास गुरु आहेत, दत्तमाऊली गुरु आहेत, स्वामी समर्थ आपले गुरु आहेत, त्रिभुवनातील अनेक देवता आपले गुरु आहेत. परंतु मानव नीतीनुसार आणि मानवांच्या शास्त्रानुसार जर पहिला गुरु असेल तर ती आपली माता आणि आपले पिता हे आपले पहिले गुरु आहेत. ह्या माता पित्यांची सेवा करून जर सामान्य पुंडलिक जर परब्रह्म पांडुरंगाला साक्षात सामोरं करून विटेवरती उभा करू शकतो तर तुम्ही गुरु महिनेचं व्याख्यान जाणून घेऊ शकता. आता सांगायचं म्हटल्यावरती गुरुकृपा, आपण गुरुपौर्णिमा ही साजरी का करतो, गुरुपौर्णिमा कशासाठी साजरी करावी, गुरुपौर्णिमा साजरी नाही केलं तर काय होईल, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की गुरुपौर्णिमा साजरी केली नाही तर काय होईल. आता कसं आहे की आपण ज्ञान घेतो पण त्या ज्ञानाला कुठेतरी आधार हवा असतो किंवा ते ज्ञान चुकीचं आहे किंवा ते ज्ञान बरोबर आहे याची कुठेतरी शास्त्रोक्त गणता व्हावी लागते. आता समाजामध्ये अज्ञानी लोक तर आहेत परंतु ज्ञानी लोक पण आहेत. त्याच्यामुळे आपल्या वाक्पट्टीतून एखादा शब्द निघतो तो योग्य आहे, तो शास्त्राला धरून आहे, वेदांना धरून आहे, तर कुठे फालतूपणासारखी अशी वाकाळ बकबक आहे असं वाटायला नको. तर त्याच्यामुळे गुरुची साथ लाभणं हे फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे गुरुपौर्णिमा साजरा करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पहिलं तर मातृपितृ सेवा, दुसरी गुरूंची सेवा आणि आपण ज्या परमात्म्याविषयी, ज्या परमेश्वराविषयी आपल्या मनामध्ये भक्तिभाव ठरून आपण त्याची जी सेवा करत असतो ती तर ज्ञानाने करावी, परंतु ती ज्ञानाने करता करता आपल्या आयुष्यातला जो अज्ञान रूपी अंधार आहे त्या अज्ञान रूपी अंधाराचा नाश करण्यासाठी आपल्याला जर कोणी सामर्थ्य देत असेल तो फक्त गुरु नावाचा शब्द, मग तो गुरु आपली आई असो, तो गुरु आपले गुरु असो किंवा तो गुरु आपले स्वामी समर्थ असो, आपली दत्तमाऊली असो, ज्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणे कोणताही परमेश्वर असला तरी परमेश्वराचं सामर्थ्य आणि त्याचं तत्व हे एक आहे. म्हणून परमेश्वर जरी विविध रूपामध्ये असला तरी तो कधी आपल्याला आईच्या रूपात गुरु रूपाने भेटतो, कधी आपल्याला दत्तगुरूंच्या रूपामध्ये गुरु रूपामध्ये भेटतो, तर कधी स्वामींच्या रूपामध्ये भेटतो. अशा नानाविध अनंत त्रैलोक्याला सामावून आणि त्रैलोक्य व्याप्त करून असा ठेवणारा हा गुरु आणि गुरुपौर्णिमा हा शब्द आपण साजरा करणं फार गरजेचं आहे. कारण का कसं आहे की महर्षी व्यास यांनी आपल्या जीवाची परिकाष्ठा करून, आपल्या अख्ख्या जीवनाची होळी करून त्यांनी महाभारत काव्य रचलं, त्यांनी वेद वेगळे केले, त्यांनी 18 पुराण लिहिली, त्यांनी ब्रह्मदेवाचं ब्रह्मसूत्र लिहिलं की ब्रह्मदेव हा आता पूजला जात नाही, ब्रह्माची काही कारणास्तव जगामध्ये पूजा होत नाही, परंतु तो ब्रह्मा आपला पिता आहे, तो आपल्याला पिता गुरु रूपाने लाभलेला आहे. त्यांनी ह्या जगाची निर्मिती केली, ज्या जगामध्ये आता आपण वावरतो आहोत, ज्या जगामध्ये आपण ह्या सर्व
वैवाहिक किंवा सौखिक किंवा अलौकिक या सर्व सांसारिक मायेचा आपण उपभोग घेत आहोत, परंतु त्या ब्रह्माला बांधून त्या ब्रह्माचं सूत्र सहजपणे लोकांना अवगत करण्याचं काम हे वेदव्यास ऋषींनी केलेलं. त्याच्यामुळे आपण सामान्य माणूस त्यांची तप तपस्या योग या क्रिया पूजा करून तर त्यांना अडवू शकत नाही, परंतु गुरुपौर्णिमा हा नियतीच्या रूपाने आपल्याला लाभलेला एक असा सुंदर दिवस आहे, ज्याच्याबद्दल आपण महर्षी वेदव्यासांविषयी, आपण ज्यांना गुरु मानल्याविषयी त्यांच्याविषयी आपण कृतज्ञ होण्याचा हा दिवस आहे. म्हणून ह्या दिवशी देवळात जाऊन गुरुचं चरण पुजावे किंवा त्यांना हार घालावा, त्यांना पुष्पमाळ घालावी अशी काही गरज नाही. फक्त तुम्ही तुमच्या मनाने आणि आत्म्याने समर्पक भाव त्यांच्या गुरुशी चरणाशी ठेवावा आणि गुरुला सर्व पूजा, मग ती मानस पूजा असो, शास्त्रोक्त पूजा असो, धर्मपूजा असो, ह्या सर्व अकारण आणि सहज त्या गुरुचरणाशी पोहोचतात आणि गुरु एवढीचं मान्य करून तुम्हाला ज्ञानाचा अथांग सागर त्या तुम्हाला त्याच्यामध्ये बुडून तुम्हाला सुखाचा प्रकाश आणि आनंदाचा दैदिप्यमान असा सागर देऊन टाकतो की ज्या आनंदाचा शेवट होत नाही. या मृत्यू लोकाचा शेवट आहे. कधीतरी चंद्र सूर्य तारे यांचाही शेवट होईल, परंतु गुरुकृपेचा शेवट कधी होणार नाही. अशी ही गुरुपौर्णिमा आपल्याला सर्वांना सुखाची, आनंदाची, भरभराटाची आणि तुमच्या आयुष्यात जो अज्ञानरूपी अंधार आहे त्याला लवकर नाश होऊन त्या ज्ञानाचा प्रकाशमय होऊन तुमचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं जावो हीच आमची गुरुचरणी प्रार्थना. अशा प्रमाणे गुरुकृपा आणि मी किरण महाराज आपल्याला विनंती करतो की आपण सर्व पिढीने, तरुण पिढीने खास करून गुरुपौर्णिमेचा उत्सव आनंदात, यश कीर्तीत साजरा करावा आणि आपल्या गुरुकृपाला भंडाराला भेट देऊन, जसे इथे गुरुचरणांच्या पादुका आहेत, दत्तगुरूंची मूर्ती आहे, कारण का प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी काहीतरी एक आधाराची गरज असते. मग कुणाला पादुकांची गरज असते, कुणाला मूर्ती रूपाची गरज असते किंवा कुणाला माळा रूपांची गरज असते. अशा कोणत्याही सहज साधनेने आपण इथे येऊन तो साध्य साधून आपण गुरुकृपेचं औचित्य साधावं आणि गुरुकृपेचा हा प्रसाद आपल्या जीवनामध्ये उतरून घ्यावा. जय श्री गुरुदेव दत्त. निशब्द, ह्याच्या पुढे काही बोलू शकत नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. धन्यवाद.